आली माझ्या घरी गौराई. गौराईचं आगमन आता थोड्याच दिवसांवर आहे. दरवर्षाप्रमाणे तुमच्या गौराईला सजवायला, तिचा शृंगार करायला तुमचे ठराविक काय ते फिक्स दागिने तर असतीलच, पण तो एक असा दागिना ज्याने तुमच्या गौराईचा लुक पूर्णपणे चेंज होऊ शकतो, म्हणजे ती अजूनच जास्त उठून दिसू शकते, तो मात्र आहे का? हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रुचारण्य आज तुमच्या गौराईच्या जय्यत स्वागताच्या तयारीत थोडीशी मदत करणार आहे. काय आहे ना, एरवी बाकीच्या सगळ्या फंक्शन्समध्ये, सणावाराला, इव्हेंट्सना तुम्हीच सेलिब्रिटी असता, पण गौरी गणपतीत आपली गौराई सेलिब्रिटी असते ना हो, तिचा मान असतो. तर मग अशा वेळेस ती सगळ्यांमध्ये अशी मस्त उठून दिसायला हवी अशी आपली खूप इच्छा असते आणि तेच प्रयत्नही असतो आपला दरवर्षी. मग त्यासाठी आपण बघणार आहोत दागिन्यांचे 2 वेगवेगळे प्रकार, ज्यानं तुम्ही तुमच्या गौराईचा मस्त शृंगार करू शकता. तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ऑप्शन 1 पासून, जो आहे कम्प्लिटली गोल्ड टोन मधली ज्वेलरी. ही ज्वेलरीच नाहीये तर म्हणजे एक मराठमोळ दागिने आहेत, महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे, जी तुम्ही कुठल्याही काठपदर साड्यांवरती घालून मिरवू शकता. अशा प्रकारे आपला हा ऑप्शन 1 इथे रेडी झालेला आहे. मी इकडे सर्वात आधी माझं हे वाटीमणी मंगळसूत्र घातलंय. तुमच्याकडे सुद्धा हे असं लांब जर मंगळसूत्र असेल ना तर सर्वात पहिले ते घाला आणि त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला बाकीचे कुठले दागिने घालायचे. याच्या पाठचं रिझन हे, कारण की तुमचं जे मंगळसूत्र आहे त्याची जी लेंथ आहे ती सर्वात पहिले म्हणजे सर्वात शेवटी जर काही दिसायला हवं तर ते तुमचं मंगळसूत्र, आणि त्याच्यावर जे लेयर्स तुम्हाला करायचे आहेत तुमच्या ज्वेलरीचे ते तुम्हाला मांडायचे त्या हिशोबाने. सो म्हणूनच अशी निवड केलेली आहे या पर्टिक्युलर ज्वेलरीची, या महाराष्ट्रीयन ज्वेलरीची, जिकडे मी हे वाटीमणी मंगळसूत्र तर घातलंच आहे, पण त्याच्यावरती तुम्ही बघाल तर हा कोल्हापुरी साज घातलाय मी. समस्त भरगतचा साज मी कोल्हापूरवरूनच थेट घेतला होता. अंबाबाईच्या दर्शनाला गेलेले त्यावेळेला मी म्हटलं की मला कोल्हापुरी साज घ्यायची खूप इच्छा होती, तर म्हटलं चला कोल्हापुरात आली म्हटल्यावरती तिथे कोल्हापुरी साज घेतल्याशिवाय मी काही मुंबईला परत येणार नाही. सो म्हणून हा मला जसा हवा होता तसा म्हणजे मला अक्षरशः तसाच मिळाला आणि इतका तो सुंदर आणि अप्रतिम आहे हा असा. ह्याचं हे जे पेंडेंट आहे हे एकदम सिग्नेचर पेंडेंट आहे, म्हणजे हे पेंडेंट तुम्हाला सहजासहजी ठुशांमध्ये किंवा हे अशा साजमध्ये वगैरे तुम्हाला हे हमखास सापडेल. त्यानंतर जे मी घातलंय ते आहे हे असा पानांच्या शेप मध्ये ही अशी एक छोटीशी चेन आहे, ती बोलू शकते. थोडी लांब आहे ती, पण कारण की मला माझी ज्वेलरीची सगळी ठेवण अशी या प्रकारे करायची होती, जी लेअरिंग आहे ती अशी करायची होती, म्हणून मी त्याची लेंथ थोडी कमी केली, कारण की ती ऍडजस्टेबल आहे. तुमच्याकडे पण असे काही ऍडजस्टेबल दागिने असतील तर तुम्ही त्या तुमच्या दागिन्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती लेंथ ठेवायची आहे. त्यानंतर मी जे घातलंय ते आहे ही मस्त परत एकदा सिग्नेचर ठुशी, एक साधी तुमच्या गळ्याभोवती एकदम साध्या मण्यांची, गोल्ड मण्यांमध्ये सुद्धा ही ठुशी येते. सो ती सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. माझ्याकडे नाहीसे ही होतीच, जी माझ्या साजच्या पेंडेंटला सुद्धा मॅच करत होती. सो म्हणून मग मी विचार केला की चला मग हा कॉम्बिनेशन असा छान वाटू शकतो. सुरुवात आणि ही शेवट अशी मस्त त्या पेंडेंटनेच होते, तर ते कॉम्बिनेशन खूप मस्त वाटतंय. मी इथे ह्या अशा 2 गोल्डच्या बँगल्स घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून गोल्डचे बँगल्स घालू शकता, त्याच्यामध्ये हिरवा चुडा सुद्धा घालू शकता.
मी एक जनरिक तुम्ही काय दागिने प्रेफर केले पाहिजे ते मी इथे तुम्हाला दाखवते. नथ तर आहेच ही मोत्याची. सो ही तर बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे दागिने घाला, तुम्ही मोत्यांमध्ये घाला किंवा तुम्ही गोल्ड मध्ये घाला, रोज गोल्ड मध्ये घाला, नथ ही कॉमन असतेच मोत्यांची. इनफॅक्ट गोल्ड टोन मध्ये सुद्धा नथ येतात, तुम्ही त्या सुद्धा घालू शकता. पण मला जनरली नथ म्हटली ना की मोतीच मी प्रेफर करते आणि म्हणून मला हीच अशी एक नथ खूप आवडते, म्हणून मी कॉन्स्टंट हीच नथ घातलेली असते कुठल्याही माझ्या घाटपदर साड्यांवरती. कानातले मी हे असे छोटेसे टॉप्स ठेवलेले आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही झुमके वगैरे सुद्धा घालू शकता, कारण माझा हा नेक जो आहे ना तो पूर्णपणे भरलेला आहे दागिन्यांनी. वेगवेगळे लेयर्स मध्ये मी खूप दागिने घातलेले आहेत, म्हणून मी प्रेफर केलं की चला कानातले मी जरा सोबर आणि सिम्पल आणि छोटे असे मी ठेवू शकते. तुमचा चेहरा जर असा थोडासा मोठा असेल आकाराने तर तुम्ही थोडे मोठे कानातले सुद्धा प्रेफर करू शकतात, कारण अशा फेसवरती ना मग छोटे कानातले मग ते दिसून येत नाही किंवा सूट करत नाही. तुम्ही एखादी कानवेल वगैरे सुद्धा घालू शकतात गोल्ड चेन मध्ये जर स्पेसिफिकली तुमच्याकडे असेल तर, कारण आपण इथे पूर्णपणे गोल्ड टोनच प्रेफर केलेला आहे. बुगडी घातलेली आहे इकडे अशी. आणि मराठमोळ मेकअप म्हटला की चंद्रकोर तर यायलाच हवी, म्हणून चंद्रकोर आणि ही झाली मी रेडी गौरी गणपतीसाठी. तर आता आपण बघणार आहोत आपला दुसरा ऑप्शन, म्हणजेच गौरी गणपती विशेष मधला दुसरा लुक, जो मी कम्प्लिटली मोत्यांमध्ये चूज केलेला आहे. आपला पहिला लुक जो होता तो कम्प्लिटली गोल्ड टोन मधल्या ज्वेलरीचा होता आणि आता जो आपण ऑप्शन बघतोय तो कम्प्लिटली मोती लुकमध्ये आहे. मला माहिती आहे मी ह्याच्या आधी सुद्धा एक जो व्हिडिओ केला होता तो कम्प्लीट महाराष्ट्रीयन लुक हा कसा असायला हवा त्यावर केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी बरेच एलिमेंट्स कव्हर केलेले, म्हणजे तुमचं हेअर कसं असायला हवं किंवा तुमचा कम्प्लीट मेकअप कसा असायला हवा, साडीचं कलर कॉम्बिनेशन्स किंवा स्पेसिफिकली दागिन्यांमध्ये तर मी तन्मणी आणि चिंचपेठ ही कव्हर केली होती. पण आजच्या या व्हिडिओमध्ये खास मी तुम्हाला काही असे ऑप्शन्स दाखवणार आहेत म्हणजे जे तुम्ही एरवी सुद्धा बाकीच्या कुठल्या पण साड्यांवरती घालू शकता आणि काठपदर साड्यांवर तर हे ऑप्शन्स अजूनच अप्रतिम उठून दिसतात, कारण की हे थोडेसे नवीन कॉन्सेप्टचे आहेत. चोकर दागिनेच आहेत पण त्यातून सुद्धा जे काही बीड्सचे कलर्स आहेत किंवा मोती आणि त्या बीड्सचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते खूपच सुंदर दिसतं आणि ते ड्रेसवर वगैरे सुद्धा तुम्ही हमखास घालू शकता. पण एखाद्या काठपदर साडीवरती तो कम्प्लीट मोतीचा लुक हा कसा असेल हे मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे आपला सेकंड लुक जो आता रेडी झालेला आहे पूर्णपणे मोत्यांमध्ये. सो ही वाटीमणी मंगळसूत्र ते मी तसंच ठेवलं आहे. ही नथसुद्धा तशीच आहे मोती लुकमध्ये असल्यामुळे. बुगड्यासुद्धा माझ्या मोत्याचाच आहेत म्हणून मी त्याच ठेवल्यात. कानातले मात्र चेंज केलेत कारण की ह्या सेटवरचेच कानातले मी घातलेले आहेत. सो बेसिकली हा कम्प्लीट सेट मी घातलेला आहे. हा चोकर लुकमध्ये सेट आहे कम्प्लिटली. ह्याच्यावरचे जे बीड्स आहेत ना, हे स्टोन्स, हे सगळे ग्रीन, बॉटल ग्रीन शेडमध्ये आहेत. जनरली बॉटल ग्रीन शेड किंवा पिंक शेड, गुलाबी किंवा लाल, हे सगळे स्टोन्स तुमच्या महाराष्ट्रीयन लुकला कम्प्लीट करतात असं मला वाटतं, कारण की जनरली हे असे सगळे शेड्स कुठल्याही काठपदर साड्यांवरती जातात. आत्ता जे मी कॉम्बिनेशन घातलं आहे ते आहे बॉटल ग्रीन ब्लाऊज आणि ही अशी एक काठ मी घेतली आहे, पदरेची काठ घेतली आहे लाल साडीच्या. सो ह्या कॉम्बिनेशनला हे अगदीच मॅच व्यवस्थित होत आहे आणि जनरली हे असे कॉमन कॉम्बिनेशन्स सगळ्यांकडेच असतात, म्हणून मग काही हरकत नाही तुमच्याकडे असे काही ऑप्शन्स जर तुम्ही हँडी ठेवलेत तर, कारण हे असे मग तुम्ही कधीही मस्त व्यवस्थित छान प्लॅन करू शकतात तुमच्या कुठल्याही महाराष्ट्रीयन लुकसाठी किंवा काठपदर साडी जर तुम्ही नेसलेली असेल त्याच्यावरती तर हे मस्त उठून दिसतात. आता मी हे जे घातलं आहे ते आहे असंच, हे काही असं म्हणजे स्पेशल असं काही मराठी दागिना नाही आहे, बट हा मोती कम्प्लीट
हा असा मोत्याची ही एक माळ आहे आणि अगदी जाड माळ आहे. आय थिंक मी हैदराबादला वगैरे गेलेले तेव्हा मी तिथून घेतलेली मोती तिथे खूप छान मिळतो. त्यामध्ये भरपूर व्हरायटी असते तिथे आणि मला हा प्रकार खूप आवडला होता. सो मी म्हटलं की चला इथे आणि ह्या मोठ्या मंगळसूत्राच्या मध्ये खूप जास्त गॅप दिसते, तर कुठेतरी मला मध्ये एक भरून काढायची होती ती गॅप आणि म्हणून मी हा असं प्रेफर केला. तुम्ही एखादा तन्मणी वगैरे सुद्धा घालू शकतात. मी तन्मणी ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केला होता, म्हणून मला वाटलं ह्यावेळी मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवते, काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन सजेस्ट करते. आणि तुमच्याकडे जर हे असं काही असेल तर तुम्ही डेफिनेटली असं प्लॅन करू शकतात. किंवा तन्मणीही खूप छान वाटू शकतो. तुमच्याकडे जर एखाद दोन पदरी मोत्यांची माळ जरी असली तर ती सुद्धा खूप सुंदर दिसू शकते. कारण बेसिकली काय आहे, चोकर हा तुमच्या घशाच्या इथे येतो, म्हणजे कम्प्लिटली तो एरिया कम्प्लीट तुमचा पॅक करतो तो. आणि मंगळसूत्र तुमचं लांब असलं, कुठलंही लांब मंगळसूत्र, तर त्याच्यामध्ये ना खूप गॅप होऊन जाते आणि मग मध्ये काहीच असं रिकामी असल्यासारखं वाटतं. मग ते तुम्ही हे असं काय ऑप्शन्स वापरून तुम्ही हे फिल करू शकता. आणि हातामध्ये तर मी मोत्यांच्या ह्या बँगल्स घातलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही छान हिरवा चुडासुद्धा घालू शकता 2 मोत्यांचे बँगल्स चूज करून. तसाही लुक खूप छान वाटू शकतो एखाद्या मोत्यांच्या पूर्ण लुकला कंप्लीट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर गौरी गणपतीसाठी दागिन्यांचे हे 2 वेगवेगळे प्रकार आणि ही सगळी व्हरायटी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनल रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल यावर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि आपली ही अशी भेट पुन्हा पुन्हा होत राहायला हवी म्हणून नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर आता आपण भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी 11 वाजता, जिथे मी घेऊन येते अजून एक नवीन विषय, माझ्या उज्जैनच्या ट्रिपच्या थोड्याशा गमती जमती आणि माझे असे वेगवेगळे कोणते आउटफिट्स जे मी घातले होते आणि त्यानं नेमकी काय झालं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या रविवारी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच हसत राहा, मज्जा करा, स्वस्थ राहा, काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.